सभागृह नेते सागर शेठ, सागर शेठ का काय झालं? सागर नाईक शेठ, सुरेश पाटील साहेब, मुनावर पाटील साहेब, त्याच्यानंतर सभापती अशोक पाटील, निशांत भगत, माझे महापौर, माझे मित्र सुधाकर सोनवणे, माझे महापौर ज्यांच्या खांद्यावर जुखार ठेवलेले आहे ते जेडी सुतार, जुखार काय जुखार म्हणतात ते. माननीय आयुक्त साहेब, आज हा जो विषय क्रमांक 179 हा जो विषय आहे हा अशासकीय विषय आहे. पान क्रमांक 284 ते 314 असे एकूण 30 पानांचा ठराव माननीय सभागृह नेत्यांनी चर्चेला आणलेला आहे. वास्तविक 1995 पासून 31 वर्षामध्ये या सभागृहात कोणी एकात्मिक आरोग्य किंवा व्यवस्थापन या धोरणावर नगरसेवक बोलले नाहीत, ना प्रशासन बोललं, असं आजच्या एकंदरीत ठरावावरून वाटतं. त्यांनी खूप अभ्यास केला, त्याच्यामधले डॉक्टरकी केल्यासारखं या ठिकाणी वाटतं. वास्तविक पाहता त्यांनी मगाशी उल्लेख केला की प्रशासनानं गेल्या 6 वर्षामध्ये काय केलं, या मताशी मी सहमत आहे. कारण वास्तविक आयुक्त हे प्रशासकीय अधिकारी म्हणून होते, मग ते स्थायी समितीचे अधिकार त्यांना होते, महासभेचे अधिकार त्यांना होते. त्यांनी आरोग्याच्या दृष्टीमध्ये वास्तविक पाहता काम करायला हवं होतं, परंतु त्यांनी आरोग्याकडं लक्ष न देता मग ते 1800 कोटीचं वेस्ट टू काय म्हणतात त्याला, वेस्ट टू एनर्जी, 908 कोटीचं घनकचरा, त्याच्यानंतर 200 कोटीचं ठाणे बेलापूर, 134 कोटीचं स्काडा, अशा कोटीच्या कोटी उडाणं घेतली. जर त्याच्यामध्ये 300-400 कोटी जर आरोग्यासाठी त्यांनी जर वापरले असते, पास केलं असतं, तर मला वाटतं अधिक चांगलं झालं असतं. तसं पाहिलं तर तुम्हाला ऐकायला नाही आलं, अशी जवळपास त्यांनी 3771 कोटीची कामं मॅडम मंजुरी दिली. म्हणजे 56% बजेट मिस्टर निशांत, एक तर तुम्हाला कळत नसेल तर मला डिस्टर्ब करू नका, कळत असेल तर तुम्ही माईकवर बोलायची ताकद ठेवा, हा पोरखेळ करू नका. तुमच्यापेक्षा माझा मुलगा मोठा आहे, कोणाची टिंगळ करावी, कोणाशी तारतम्याने बोलावं, ह्याचा विचार करा. तुम्ही सगळ्यांना डिस्टर्ब कशासाठी डिस्टर्ब करताय? तुम्हाला मी कधी बोललो? बच्चा आहेस, त्या हिशोबाने वाग. अशा पद्धतीने जवळपास 56% बजेट, आत्ताचा जो आहे 6700 बजेट, तो आयुक्तांनी संपवलाय. कुठं कामं होणार आहेत आपली? हे सत्य आहे. आणि त्यामुळं आदरणीय सागर नाईक साहेबांनी या ठिकाणी
बऱ्याच गोष्टीचा उहापोह केला, परंतु आपण सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट देत असताना पहिला त्याचा पाया हा मजबूत करायला पाहिजे. आहेत त्या व्यवस्था, आहेत ते हॉस्पिटल्स, आहेत ते UHP हे फुलफिल करायला पाहिजे. आज आपल्याकडं नव्या मुंबईची जर पायाभूत सुविधा पाहिल्या आरोग्याच्या, तर साधारण जनरल हॉस्पिटल वाशी या ठिकाणी 300 बेड आहेत, पण तिथे आपण 364, 350 असे बेड खाली टाकून रुग्णांना आपण व्यवस्था देत असतो. जनरल हॉस्पिटल ऐरोली 200 बेड आहेत. त्यानंतर नेरूळचं हॉस्पिटल 280 बेड आहेत त्या ठिकाणी. मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल बेलापूर 50 बेड आहेत. मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल तुर्बे 50 बेड आहेत. मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल दिघा 50 बेड आहेत. मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल कोपरखेरणे 25 आहेत. अशा प्रकारे शहरी आरोग्य विधी केंद्र 59 आहेत, त्याच्यापैकी 58 चालू आहेत. असे जवळपास आपल्याकडं 1071 बेड अख्ख्या नव्या मुंबईमध्ये आहेत. आजची लोकसंख्या आपण किती गृहीत धरली? साधारण 16 लाख. ही व्यवस्था आपल्याला करणं ही गरजेची आहे. त्यानंतर ही व्यवस्था करत असताना आज आपल्याकडं जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो चालवण्यासाठी त्या ठिकाणी जी नव्या मुंबईमध्ये मॅनपॉवर लागते, ती मॅनपॉवर किती आहे? आज आरोग्यासाठी साधारण 1860 ही मंजूर पदं आहेत. त्यामध्ये 895 ही कायमस्वरूपी कामगार आहेत. 349 हे कंत्राटी कामगार आहेत त्या ठिकाणी. असे 1244 कामगारांवर आज इतका मोठा हॉस्पिटलचा रडगाणा आपण हाकतोय. त्यासाठी हा जर संपूर्ण यंत्रणा आपल्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे चालवायची असेल तर आणखीन जवळपास 616 स्टाफ, व त्यामध्ये नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ज्ञ असतील, वार्डबॉय असतील. आज तुम्हाला मी वाशीची परिस्थिती सांगतो की वाशीमध्ये साधारण मगाशी म्हटलं की 364 बेड्स. वाशीमध्ये दिवसाला किमान 100 पेशंट त्या ठिकाणी ॲडमिट केले जातात. आज त्या ठिकाणीची OPD पाहिली तर आपण एप्रिल ते जुलै ह्या 4 महिन्याची OPD पाहिली तर 1,32,311 4 महिन्याची OPD. अशा प्रकारे त्या ठिकाणी शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असतात. जुलै महिन्याचा मी आकडा काढलाय, तो साधारण वाशीमध्ये 450 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत जुलै महिन्यामध्ये. एका महिन्यामध्ये मोठ्या मोठ्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या चालतात. परंतु तिथेही परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी 300 बेड आहेत, तिथे 364 आपण लावत असतो आणि त्यासाठी परमनंट लोक 516 लोक आहेत. करार कंत्राटी पद्धतीचे 90 आहेत. असा हा स्टाफ आहे आणि हॉस्पिटलसाठी 308 लोकांची गरज आहे. हे जे 308 लोक भरल्याशिवाय हॉस्पिटलची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित होणार नाही. ही कधी भरणार? आज आपण सुपर स्पेशालिटीची आपण या ठिकाणी संकल्पना मांडतोय. सागर नाईक साहेबांनी संकल्पना मांडली, आपल्याला मोठी मोठी स्वप्न दाखवलेली आहेत. ठीक आहे, परमेश्वर कृपेने ती स्वप्न आचरणात यावीत. आम्ही तुमच्या पाठीशी असू आरोग्याच्या बाबतीमध्ये. त्यानंतर राजमाता जिजाऊ रुग्णालयाची परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी 200 बेड आहेत, बरोबर का? आणि त्याची OPD जुलै महिन्याची 26,481 एकेका महिन्याचं मी सांगतोय. म्हणजे वर्षाला किती OPD आहे, किती लोड आहे त्या प्रत्येक हॉस्पिटलवर, ह्याचा आपण सातत्याने विचार करायला हवा. त्यानंतर त्या ठिकाणी पेशंट ॲडमिट
साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये 1199 पेशंट ऐरोलीला ॲडमिट झालेले आहेत. आणि त्या ठिकाणची अवस्था, तिथली जी OPD आहे ती मी तुम्हाला 1/8/2026 ते 18/8/2026 सांगतो. त्या फक्त 18 दिवसामध्ये 16,440 OPD आहे. म्हणजे त्या हॉस्पिटलवर किती मोठा लोड आहे. परंतु तिथेही अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे की जो मनुष्यबळ आहे त्या ठिकाणी 58 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये असे फॅकल्टीज आहेत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, आणि त्या ठिकाणी मात्र एवढं सगळे यंत्रणा असताना कायमस्वरूपी कामगार फक्त 102 आहेत आणि कंत्राट पद्धतीने 41 आहेत. म्हणजे जवळपास 100 कामगारांवर आज आपण 1199 पेशंट त्या ठिकाणी ॲडमिट केल्यात. मी त्या कामगारांचं अभिनंदन करेन की इतके मोठी यंत्रणा. वास्तविक त्या ठिकाणी 201 कामगारांची महापौर महोदया आवश्यकता आहे, परंतु ते 143 कामगार आज ऐरोलीच्या हॉस्पिटलचा रडगाणा त्या ठिकाणी हाकत आहेत. मीनाताई ठाकरे हॉस्पिटल नेरूळ, त्या ठिकाणी 240 हे रेकग्नाइज बेड्स आहेत. सुरेश पाटील बरोबर ना? पण तिथे स्टाफची अवस्था पाहिली तर तिथे अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रेझेंट बेड्स आहे 240 आणि प्रेझेंट स्टाफ नर्सेस आहेत, डॉक्टर नर्सेस म्हणून 99. त्या ठिकाणी सुद्धा जवळपास 125 स्टाफ ज्या वेळेला भरू त्यावेळेला आपण तो हॉस्पिटल फुलफिलरित्या त्या ठिकाणी चालवू शकू. आज ह्या ज्या यंत्रणा आहेत ह्या आपल्याला उभ्या करणं गरजेचं आहे, तेव्हा आपण सुपर स्पेशालिटीकडे जाऊ. सुपर स्पेशालिटी असं नुसतं कागदावर आणून किंवा वेगवेगळी स्वप्न दाखवून असं सुपर स्पेशालिटी होणार नाही. सुपर स्पेशालिटी जो आपला ज्या ठिकाणी होता, सभागृह नेते साहेब, देर आहे दुरुस्ती आहे, देर आहे दुरुस्ती आहे, की 25 वर्षानंतर नव्या मुंबईतील नागरिकांना सुपर स्पेशालिटी आरोग्य सुविधा मिळावी म्हणून आज आपण या ठिकाणी हा प्रस्ताव आणलेला आहे. परंतु जो आपला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आपल्याला त्या ठिकाणी कार्यान्वित करायचं होतं संजीव नायकांच्या काळामध्ये, तो हॉस्पिटल आपण हिरानंदानी ह्या ग्रुपला आपण देऊन टाकला. अंदान केलं देऊन टाकलं म्हणजे अंदान फोकून टाकलं. आज त्याची कॉस्ट साहेब 550 कोटी रुपये आहे. 11,130 चौरस मीटर, 5 लाख रुपये जरी पकडलं तरी 11×55 550 कोटीचं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलचा करार करताना आदरणीय डॉक्टर नाथ साहेब होते, विजय माने होते. त्यामध्ये क्लॉज नंबर 2 आहे. महापौर महोदय, आपण या क्लॉजचा आपण विचार करावा की कॉलम नंबर 2(4) मध्ये एक स्पष्ट लिहिलेलं आहे, द एरिया हॅज डिस्क्राइब्ड इन द शेड्यूल A and शेड्यूल B will be made available to the leases for a period of 25 years and renewed thereafter for 27 years on the same terms and condition subject to satisfactory performance. या शब्दावर आपण सभागृहाची मानसिकता असेल का त्याचा ॲग्रीमेंट आपण हे करू शकत नाही, कॅन्सल करू शकत नाही. आपल्याकडे नव्या मुंबईला तुम्ही म्हणता आम्ही शब्द दिलाय, जर तो पूर्ण करायचा असेल या सभागृहानं हिरानंदानी फोर्टीचा आता झालं तेवढं बाद झालं.
असं करून सभागृहाने निर्णय घ्यावा. मॅडम, पॉइंट ऑफ ऑर्डर. सन्माननीय सदस्य, आपण ज्याप्रमाणे सांगितलं की फोर्टिस हॉस्पिटलचा आपण करार रद्द करू शकतो, तर 2017ला या सभागृहाने तो निर्णय घेऊन करार रद्द करण्यासंदर्भात कार्यवाही केली होती, परंतु फोर्टिस हॉस्पिटलच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये केस फाईल केली आहे. त्याचा निकाल जो आहे तो अजून पूर्ण झालेला नाही आहे. त्याच्यामुळे तो विषय सभागृहाने ऑलरेडी घेतलेला आहे. आपण तो नाही केलेला असं तुम्ही जे बोलताय हे चुकीचं आहे. हे आपणास निदर्शनास आणून द्यायचं आहे. बरं, 2017ला आपण सभागृहात होता. अच्छा अच्छा, तर ही माहिती नाही मला त्यांनी काय केलंय. पण आपण का करू नये? कोण? हो, असतील ना 2017ला कुठे होते ते? साहेब, त्यांनी माहिती घेतली पाटील होती. साहेब, पाटील साहेब, मी गेल्या महिन्यामध्ये प्रश्न उत्तर टाकलं होतं, त्याच्यामध्ये ही माहिती मला मिळाली. ती माहिती मी आज तुमच्या समोर सांगतोय. अच्छा अच्छा, हवं असल्यास मी ती माहिती तुमच्याजवळ पाठवून देतो साहेब. ठीक आहे, माझा अभ्यास होईल त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं सुपर स्पेशालिटी ही स्वप्न दाखवून किंवा कागदावर ठेवून होणार नाही. त्यासाठी ह्या हालचाली करणं ही गरज आहे. यामध्ये महापौरमध्ये मी एक सूचना करू इच्छितो की मगाशी त्यांनी सांगितलं की आपल्या काही पेशंटना हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे ट्रीटमेंट होणार नाही म्हणून जे की सायन किंवा KMला जा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगितलं जातं. तर माझी विनंती राहील की सभागृहाने हा तरी निर्णय घ्यावा की अशा पेशंटला ताबडतोब फोर्टिसमध्ये मग त्याची इन्क्वायरी न करता, जर होत नसेल तर मुंबईला कशासाठी, पण तो फक्त नव्या मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसासाठी करावा, असं माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. या ठिकाणी एक असा अभ्यास आहे की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जर गेलं तर नवी मुंबईचे रुग्ण 145 आणि नव्या मुंबईचे बाहेरचे रुग्ण 159. ही दुर्दैवी कहाणी आहे. काल हा विषय झाला आणि आपल्या सदस्यांनी तसं सांगितलं की जे बेड चार्जेस वगैरे लावतोय ते चुकीच्या पद्धतीने करताय. बाहेरचे जरी असले तरी आरोग्य सुविधा द्यायला पाहिजे आणि आज त्याच विरुद्ध आपण बोलताय. पक्षाची भूमिका आणि शिवराम पाटलांची भूमिका बरोबर आहे. हे मी माझं हे वैयक्तिक मत मांडतोय. इथे पक्षाचा कुठेही संबंध आलेला नाही. कशाला? अरे तेवढंच काम आहे तुम्हाला. पाटलाकडे 4 गाडी असतात, 10 पहिले भात घेऊन मला पाटल म्हण, ते 4 जण डबा वाजवतात. कशाला प्रदर्शन करताय? सूरज तुमच्यासारख्याला तरी हे योग्य होत नाही. तुमच्यासारख्याला योग्य होत नाही ते ठीक आहे, त्यांचं मी समजू शकतो. दुसरं असं आहे की मगाशी सुद्धा काही डॉक्टरांच्या मुदतवाढीचे प्रस्ताव आपण घेतो. हॉस्पिटलमध्ये मी ज्या वेळेला इन्क्वायरी केली त्यावेळेला आपण महिन्यातनं एक महासभा घेतो, झाली तर झाली, नाही तर पुढच्या महिन्यात होते. पण त्यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव येईपर्यंत 1-2 महिने याच्यामध्ये गेलेले असतात आणि त्यामुळे त्या डॉक्टर्सना पगार मिळत नाही. आणि त्यामुळं माझी विनंती आहे अशी सभागृहाला की आपण सभागृहाने त्या डॉक्टरचा परफॉर्मन्स पाहून जर एमओएचला अधिकार दिले त्याची मुदतवाढ करण्यासाठी आणि त्यानंतर तो ठराव महासभेपुढे, मग महासभेने 6 महिन्यात पास करू किंवा 2 महिन्यात पास करू, ॲटलिस्ट त्या डॉक्टरचा पगार त्या ठिकाणी वेळच्या वेळेवर त्या ठिकाणी मिळणार आहे. आज मला या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आमचे आदरणीय नेते, आता मी पक्षावर येतो, एकनाथजी शिंदे साहेब, ऐकलं त्यांचं? आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे
यांच्या नावानं महापौर महोदय ठाण्यामध्ये मोफत बायपास सर्जरीपासून सर्व सुविधायुक्त एकही रुपया न घेता त्या ठिकाणी त्यांनी एक अत्यंत चांगलं हॉस्पिटल, त्यानंतर आदरणीय बाळासाहेब ठाकरे दवाखाना, जशा आमच्या शाखा आहेत तशा गावागावामध्ये हॉस्पिटल्स आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी टाकलेले आहेत. पुत्र व्हावा ऐसा, ज्याचा तिन्ही लोक झेंडा, असा जो आदरणीय तर त्यांचे चिरंजीव, आमचे आदरणीय नेते एकनाथ शिंदे साहेब यांचे चिरंजीव ह्यांनी सुद्धा त्यांच्या ट्रस्ट मार्फत कळव्याला बायपास सर्जरी, मी स्वतः 4 ते 5 त्या ठिकाणी बायपास सर्जऱ्या करून घेतल्या एकही रुपया न देता. म्हणजे ह्या पिता पुत्रांमध्ये ही आरोग्य सेवा देण्याची एक दानत आहे आणि त्या दानतीमधून स्वखर्चाने हे दोन्ही पिता पुत्र त्या ठिकाणी दवाखाने चालवत आहेत. अशी सद्बुद्धी परमेश्वरानं इथल्याही लोकांना द्यावी की स्वतःचे दवाखाने उभारून स्वतःचा पैसा टाकून त्या ठिकाणी जनतेसाठी. माळावरल्या गायी कोणी दान करतो जेडी साहेब, माळावरल्या गायी कोणी दान करतो, कारण ते ओसाड गावठाण असतो मुनावर आपलं, मग त्या गायी चरत असतात, मग तो कोणी आला ते जा घेऊन जा घेऊन जा घेऊन. तसा हा पालिकेचा पैसा आहे, हे करा ते करा ते करा ते करा, कसे चालतो. तसं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं नाही. त्यांनी स्वतःच्या पैशानं, त्यांच्यामध्ये एक दानत आहे, त्या दानतीला समोर त्या ठिकाणी त्यांनी ते दवाखाने स्थापन केलेले आहेत. मला आपण बोलायची संधी दिली, आपण मला बोलायची संधी दिलीत त्याबद्दल माननीय महापौर महोदयांचं बोला. सन्माननीय सन्माननीय सदस्य शिवराम पाटील साहेबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या बाबतीत बरीचशी स्तुती केली, परंतु या हॉस्पिटलला एक प्रॉब्लेम झालेला. माझ्या प्रभागातील उंबरकर म्हणून एक महिला आहेत, त्यांचं ऑपरेशन त्या ठिकाणी झालं आणि ते चुकीचं झालेलं आहे. तर आपण त्या बाबतीत जरा हॉस्पिटल जर त्या डॉक्टरांना जर विचारणा केली तर बरं होईल. हळदणकर साहेब, आपल्या प्रभागामधील प्राजक्ता सोसायटीमधील सुनीता उंबरकर म्हणून पेशंट आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये चुकीचं ऑपरेशन झालेलं आहे. तर आपण जी पाठ थोपटून घेत असाल तर ते जरा थोडंसं चुकीचं आहे, कारण त्या महिलेला ना 3 ठिकाणी हॉस्पिटलला गेली परंतु अजूनही तिचा उपचार होत नाहीये. आणि याची जर आपल्याला चौकशी करायची असेल तर प्राजक्ता सोसायटीमध्ये सुनीता विजय उंबरकर म्हणून या पेशंट आहेत, त्यांचं ऑपरेशन चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि असं ऑपरेशन की त्यांना ते आता ऑपरेशन परत होतच नाहीये. त्याच्यामुळे अशा गोष्टीकडे पण आपण लक्ष द्या अशी आम्हाला विनंती. कदाचित ही गोष्ट आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, त्यांना हा विषय माहिती नसेल कदाचित, परंतु आपल्या माध्यमातून हा विषय तिकडे जाऊ द्या, कारण बऱ्याच वेळा त्या डॉक्टरांकडे जाऊन देखील त्यांना कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती उपचार झालेला नाहीये. तर माझी आपल्याला विनंती आहे की जर या नागरिकांना जर असं चुकीचं ऑपरेशन होत असेल तर याच्यावरती आपण ही गोष्ट त्यांच्या कानावर टाका, कारण जर आपण हॉस्पिटल त्या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी बनवलं असेल, पण जर अशा ठिकाणी जर चुकीचे उपचार होत असतील आणि लोकांच्या जर जीवाशी असा खेळ होत असेल तर ही बाब अत्यंत चुकीची आहे असं मला वाटतं. धन्यवाद. आदरणीय खोपडे साहेबांनी त्या गंगूबाई संभाजी शिंदे ह्या दवाखान्याबद्दल, त्यांच्या कोणीतरी जिवंत आहेत ना, आहे, आपल्याकडे 2 माणसं मेली हो, आपण दोष कोणाला द्यायचा आहे? नाही, चुकीच्या पद्धतीने मी म्हणणार नाही, पण आपल्याकडे दोन डेट एका महिन्यात झाले ना, आत्ताच. असे किती प्रकार हे असतात. अरे, ज्याने इतक्या मोठ्या दानतीने एवढा हॉस्पिटल चालू केलं, तुमची अवकात पण नाही तिथं पोचण्याची. सन्माननीय सदस्य, शब्द वापरताना थोडे सांभाळून वापरा. सन्माननीय, आपण ज्येष्ठ आहात, शब्द जपून वापरा.
शब्द मागे घ्या, शब्द मागे घ्या. घेतला माईक घेतला ना? सन्माननीय त्या महिलेसाठी आहे. जशी तुम्हाला तळमळ आहे ना तशी आम्हाला पण तळमळ आहे. जर त्या ठिकाणी चुकीचे उपचार होत असेल ना तर या गोष्टी आम्हाला बोलणं महापौर तेवढंच महोदया, गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे तुमचा बघा, शब्द मागे घ्या. मी नवी आमच्या मुंबई अवकात काय आहे ना, ते आम्हाला माहिती आहे. तुमची अवकात काय ते आम्हाला माहिती आहे. हो बसा घ्या आता. बसा. चालतो बसा, आता बसा. चालतो हे चालतो का? सन्माननीय महापौर महोदया, सभागृह नेते सागर नाईक यांनी त्यांच्या वैचारिक बुद्धीने या सभागृह, तुम्ही उभे कशाला? बोलायची अनुमती मला दिलाय, मग बसा ना खाली. त्या अनुषंगानं हा प्रस्ताव या ठिकाणी ठेवलेला आहे. आता मला वाटलं माझे जुने सहकारी आहेत, त्या ठिकाणी अनेक वेळा स्थायी समितीचे सदस्य झालेले आहेत, सभापती झालेले आहेत, वेळोवेळी आरोग्य समितीमध्ये सुद्धा सदस्य होते, सभापती सुद्धा होते. अशा कालखंडामध्ये त्या ठिकाणी काही सूचना या ठिकाणी करतील अशी अपेक्षा होती. परंतु राजकीय भाषण करायचं म्हणून करायचं, याची पाठ थोपट त्याची पाठ थोपट. मी राजकीय भाषण या केलेलं नाही. ठिकाणी- मी हॉस्पिटलमध्ये स्टाफ कमी आहे, हॉस्पिटलमध्ये नाही, ते- डॉक्टर्स ते कमी आहे. तुमचं योग्य आहे. अहो, तुमच्या पण सारख्याला नंतर- हे कळत नसेल तर नंतर दुर्दैव आहे तुम्ही- जेडी साहेब. नंतर तुम्ही ज्या आपण 25 वर्ष पद्धतीनं एकाच बोललात, ठिकाणी आहोत. ते तुमच्या सन्मान तुमच्या बोलण्यातनं काय समजायचं ते आम्ही समजतो. तुमच्या बोलण्यातून काय बोलता ते आम्ही समजतो, कारण 1995च्या पासून आपण आहोत आहोत एकत्र. ना. हा, म्हणून आहोत. मग तुम्ही बोलत होतात, आम्ही ऐकत होतो. आम्ही काय डिस्टर्ब केलं का तुम्हाला? नाही. ज्या काही जी रुग्णालय सेवा त्या ठिकाणी शेवटी नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ज्यावर आधारित असतो तो टप्प्याटप्प्यानं वाढला. 25 वर्ष 26 वर्ष अनेक वेळा या शहरामध्ये आरोग्य सेवाची त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. गेल्या